हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। और दादा अरे आओ समय बोल। क्या कर रहा है? शूटिंग क्यों कर रहा है? मैं ऐसी चीज कर अरे रहा पर शूटिंग करने का कोई रीजन नहीं ना। तुमने कुछ महेश नागरी के में कुछ हाँ नहीं सुनो ना, महेश नागरी के खिलाफ कुछ तकरार किया है। शूटिंग बंद कर फिर बात नहीं, महेश नागरी के खिलाफ कुछ तकरार किया है डीडीआर के पास। हाँ किया है। हाँ तो बस उसी सिलसिले में मेरे को 2-4 सवाल पूछने के, तो उसके जवाब दो। वो कल वहाँ पे तारीख है, तारीख के ऊपर कल बात हो जाएगी, कल मालूम पड़ जाएगा आपको। हाँ तो कल तारीख के बराबर तो डीडीआर ने इसके पहले भी बताया, तो तुमको बोलने में हरकत क्या हुआ? नहीं बोलने को हरकत नहीं, कल पता चल जाएगा दादा। और ये शूटिंग क्यों कर रहे हैं? कुछ काला गोरा है क्या हमको? तुमको तुमने अगर तकरार की तो क्या तकरार की उस सिलसिले में 2-4 सवाल अगर मैं पूछ रहा हूँ तो जवाब देने में तुमको कोई हरकत नहीं ना। हरकत नहीं, पर अभी कल मालूम पड़ जाएगा। कुछ काला गोरा है क्या? कुछ छुपाने की ट्राई कर रहे क्या? कुछ नहीं, तुमको हरकत क्या है ऑनलाइन बताने में? नहीं छुपाना रहता तो मैं कंप्लेंट क्यों कर रहा? हाँ तो फिर हरकत क्या है तुमको बोलने में? 2-4 सवाल है, उसके जवाब दे दो। ठीक है बैठ बात करते हैं। ठीक आहे. डायरेक्टर लोकांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. डायरेक्टर लोकांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. आपण महेश नागरी पतसंस्थेत तोंडी आदेशान्वये मॅनेजर आहात. आपण एक तक्रार दिलेली आहे. या अगोदरही एक तक्रार दिली होती आणि सध्या पण एक तक्रार दिलेली आहे. तर ती तक्रारचा आशय काय आणि काय बद्दल? पहिल्या तक्रारीचं बी काही कारवाई झाली नाही आणि आता पुन्हा तुम्ही दुसरी तक्रार केली, याबद्दल थोडासा विस्तार सांगा. इतर सांगायचं झालं तर पतसंस्थेचे चेअरमन व इतर जबाबदार पदाधिकारी यांनी संस्थेची इमारत खरेदी करणे असं दाखवून 39 लाख रुपये जागा मालकाला दिले. पैसे दिल्यानंतरही आजपर्यंत कुठल्याही गोष्टीची लेखी किंवा खरेदी विक्री जागेची झालेली नाही. सदर गोष्टीचे मी पुरावे व लेखी तक्रार माननीय उपनिबंधक कार्यालय यांच्याकडे व किल्ला पोलीस स्टेशन मालेगाव यांच्याकडे दिलेली आहे. त्या विषयावरती उद्या त्यांची सुनावणी आहे. 11 लाख एवढी तर त्यांच्याकडे जर गेलो मी, ते म्हणतात कोणाकडे? काबराचा मुलगा. अच्छा. तर तो डायरेक्ट म्हणायचा की 11 लाखाचे 6 लाख रुपये घेऊन घे, तू माझ्याकडे येऊ नको, मी तुझ्याकडे येणार नाही. तर आता 11 लाखमधून 6 लाख रुपये तोडीपाणी करू राहिला, मी कसे घेऊ ते पैसे? आपल्या बँकेत अल्प बचतवाले किंवा FD धारक यांचे पैसे भेटत नाही आहे. जवळपास कोट्यावधींचा व्यवहार आहे. तर हे कशामुळे? त्यांना पैसे का भेटत नाही आहे? त्यांना पैसे यांच्याकरता भेटत नाही आहे. संस्थेचे पतसंस्थेचे जे पदाधिकारी आहेत, जबाबदार पदाधिकारी, यांनी संस्थेचं जे असलेलं करंट खातं, त्या करंट खात्यामधून स्वतःच्या सह्यांचा दुरुपयोग करून गैर पद्धतीने कॅश तिथून विड्रॉल केलेली आहे व तसेच स्वतःच्या नावावरती व स्वतःचे नातेवाईक, त्यांचे इतर नातेवाईकांच्या नावावरती बेकायदेशीररित्या त्यांनी कर्ज वाटप केलेलं आहे. सदर कर्ज अजूनपर्यंत वसूल नाही न त्याच्यावरती कुठली कारवाई झालेली नाही. त्याच्यामुळे पतसंस्थेचे जे FD धारक किंवा अल्पबचत प्रतिनिधी यांना जे पेमेंट देण्याची जी प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळे होतोय तो. तसेच त्यांनी ज्या गैरव्यवहार करून स्वतःच्या सह्या काढून कॅश काढलेली आहे, त्याचा पतसंस्थेमध्ये कुठल्याही गोष्टीचा उल्लेख नाही, न कुठल्याही खात्यात त्याची एंट्री नाही. त्याच्यामुळे हा सर्व गैरव्यवहार झालेला आहे. अशा प्रकारचे जे गैरव्यवहार आहे ते कोणी केलेले? आपण त्याबाबत काही खुलासा कराल का नावानिशी? मी असं कोणाच्या नावानिशी खुलासा नाही करू शकत. त्या गोष्टीची मी लेखी तक्रार माननीय उपनिबंधक कार्यालयात दिलेली आहे. त्या गोष्टीची माननीय उपनिबंधक कार्यालयात चौकशी चालू आहे. चौकशी झाल्यावर त्या लोकांचे सर्व नावं उघडकीस येतील, तेव्हा तुम्हाला कळून जाईल. संस्थेत काही कर्ज खाते, काही FD्या यांच्यावरती कर्ज खात्यांचे व्याज जास्त टाकून, काही कमी टाकून, काही FD्यांचे व्याज जास्त नावे टाकून ते सर्व बोगस कर्ज सेव्हिंग खात्यामध्ये कॅश वर्ग करून मग तिथूनही गैरव्यवहार झालेला आहे. तिथूनही त्या खात्यातून गैरपद्धतीने कॅश काढण्यात आलेली आहे. ह्या गोष्टीचीही वारंवार मी तक्रार जबाबदार पदाधिकाऱ्यांना दिलेली होती
आणि लेखी तक्रार मी माननीय उपनिबंधक साहेब यांना सर्वप्रथम दिलेली आहे, तरी त्याच्यावरती अजून कुठलीही चौकशी झालेली नाही. आता सदर चौकशीच त्याने तयारी दर्शवली आहे. एवढ्या 2-3 दिवसामध्ये त्या चौकशी येणार आहे. इसका पौती का पैसा था यहाँ मेरा वहाँ पे 5 मई को और 11 मई को 2 शादी. ये निष्ठा सिर्फ भेड़े में काटते. इसके पहले मैं आया तो चेयरमैन से मेरी बात हुई. चेयरमैन का जो लड़का था बोले यार तुम आओ, बोले 5 तारीख को तुम्हारा पैसा दे देंगे, 5 अप्रैल को. हाँ, उसके बाद से तुमने फोन ही नहीं उठाया हमारा. बँकेने एवढं कर्ज वाटून ठेवलेलं आहे. आता तुम्ही म्हटले की संचालकाच्याच काही नातेवाईकांना किंवा इतर लोकांना, मग त्याची वसुली का होत नाही आहे? कारण ती वसुली न झाल्यामुळे या बाकी अल्पधारकांनी FD वाल्यांचे पैसे दिले जात नाही, त्यामुळे रोष आहे. तर त्याचं कारण काय? त्यामुळे रोष आहे, पण ह्या गोष्टीची कल्पना मी जबाबदार पदाधिकाऱ्यांना फार वेळा दिलेली आहे. वेळोवेळी त्यांना जाऊन सूचनाही केलेल्या आहेत, भेटलोही आहे. तर तुम्ही आपले हे जे कर्ज खाते आहे हे NPA झालेले आहे, यांच्यामध्ये कुठल्याही व्याजाचा परतावा होत नाही आहे, कुठली कर्ज वसुली होत नाही आहे, कर्जधारक पैसे भरत नाही आहे. तर तुम्ही ह्याच्यावरती काही ठोस ॲक्शन घ्या. पण आजपर्यंत त्यांनी कुठलीही गोष्टीची ॲक्शन किंवा कारवाई काही घेतलेली नाही. मी त्यांना 2-3 वेळा सुचवलंही होतं का आपण 101चे दाखले काढू किंवा पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं का आपण बाकीच्या गोष्टी लिलावात काढू, काही कर्जदार पैसे भरत नाही. पण त्यांनी आजपर्यंत कुठली गोष्ट मनावरती घेतली नाही. पैसे आमचे हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे. पैसे आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे. उपनिबंधकाकडे यापूर्वी तक्रार केलेली आहे, आता पण पुन्हा तक्रार केली. पहिल्याच याच्यावर कारवाई झाली नाही, पण आता पण ते कारवाई करतील हे कशावरून खात्री करायची? मला अशी शंका आहे, माननीय उपनिबंधक साहेब व संस्थेचे काही पदाधिकारी यांनी एका सहकारी बँकेत एक गोपनीय बैठक घेऊन संचालक मंडळ व बाकीच्या गोष्टी दाबवण्याचा प्रयत्न चालू आहे असं मला कळालं बाहेर. कोणती सहकारी बँक? ते मी आता तुम्हाला खात्री झाल्याशिवाय सांगू शकत नाही. खात्री झाल्यावर मी तुम्हाला निश्चितच सांगेन. शर्म आनी चाहिए आप लोगों को, कुछ शर्म नहीं. आप जैसे लोगों को ना मरना चाहिए, समाज में रहना ही नहीं चाहिए. आप लोगों को चप्पल से मार मार के ये करना चाहिए. आप जैसे लोगों को जिंदा रहने का कोई हक नहीं है. हॅलो मालेगाव, ह्या बँकेच्या झालेल्या घोटाळ्याबद्दल सुरुवातीपासून बातमी करत आलेले आहे. अल्पबचत धारक म्हणा किंवा FD धारक म्हणा, ह्या घोटाळ्यात जेव्हा आम्ही चित्रीकरण केले तेव्हा बँकेचा मॅनेजर पवन पुरोहित हे नाव कायमेत गेलेले आहे. असं का? याच्यामुळे संचालक व पदाधिकारी यांच्या तोंडी आदेशान्वये मला व्यवस्थापक म्हणून यांनी इथं बसवलेलं आहे. तर व्यवस्थापक राहिल्यामुळे मला प्रत्येक अल्पबचत प्रतिनिधी म्हणा किंवा FD धारक म्हणा किंवा कर्जदार म्हणा, जो येईल तो पहिले मलाच विचारेल. त्याच्यामुळं त्यांचा रोष माझ्यावर जास्त आहे. आणि येणाऱ्या काळात पतसंस्थेचे जे पण काय आत्ता एक्सटर्नल ऑडिट चालू होणार आहे त्याच्यावरती जे पण काही दोषी राहतील, जे पण कोणी गुन्हेगार राहील त्यांच्यावरती रीतसर कारवाई होईलच. त्या जागी जर का मी दोषी आढळलो तर माझ्यावरही कारवाई होईल. संचालक दोषी राहिले तर संचालकांवरती कारवाई होईल. चेअरमन साहेब दोषी आढळले तर चेअरमन साहेबांवरती कारवाई होईल. जे दोषी आढळतील ते एक्सटर्नल ऑडिटवरती समजूनच जाईल ना सगळ्यांना समोर. त्यात मी दोषी याचं कसं काय होतंय चित्त? पैसे खाए ना वो चेयरमैन, वो मरना चाहिए, संचालक मरना चाहिए. गवर्नमेंट को इन सब के बारे में ये करना चाहिए, क्योंकि आप जैसे लोगों के कारण हम जैसे लोगों को प्रॉब्लम होती है. तक्रारीवर उद्या सुनावणी आहे, त्याबद्दल आपण काय म्हणाल? माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते उद्या मी माननीय उपनिबंधक साहेबांना या अगोदरही माझ्या अर्जासोबत दिलेले आहेत आणि मी बाकीचे पुरावे उद्या त्यांच्याकडे समक्ष घेऊन जाणार आहे. आणि मी विनंती करेल उपनिबंधक साहेबांना जे पण काही याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा, कायदेशीर कारवाई करा. आणि FD धारक अल्पबचत प्रतिनिधी या लोकांचाही पैसा मिळण्याकरता लवकरात लवकर कर्जदार, इतर सभासद जे पैसे संस्थेचे घेऊन बसलेले आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून आणि थोडी यंत्रणा फास्ट राबवून संबंधित FD धारकांचे व अल्पबचत ठेवीदारांचे पैसा लवकरात लवकर मिळण्यात यावा याबद्दलही मी उद्या उपनिबंधक साहेबांना माझ्याकडून विनंती करेन. गव्हर्नमेंट ऑडिटरची नेमणूक होईल, प्रत्येक व्यवहाराची छाननी होईल. त्याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील
ज्यांनी कोणी संस्थेच्या निधीचा पैशाचा अपव्यवहार गैरव्यवहार अनियमित केली असेल त्यांना शिक्षा होईल, त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.